नमस्कार, आपण पाहताय कदम ॲग्रो। आज आपली कदम ॲग्रोची टीम आलेली आहे कराडच्या म्हैस बाजारामध्ये। मित्रांनो, आमचे बरेचसे सबस्क्रायबर म्हणत होते की कदम साहेब आम्हाला म्हशी खरेदी करायच्यात, महाराष्ट्रातला एखादा चांगला बाजार सांगा। चला तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आज आपली टीम आलेली आहे कराडच्या म्हैस बाजारामध्ये। इथं मोठ्या प्रमाणावरती म्हशी असतात। चला तर त्यांच्या किमती जाणून घेऊया। कोण तुमच्या फार्मची जर जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा। नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, 8805 892 892। भाऊ नमस्ते। नमस्ते। ओळख सांगा, तुमचं नाव गाव। आनंद वसंत महाजन, येडे मच्छिंद्रगाव। ओके, येडे मच्छिंद्रवरून आलाय तुम्ही, म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचं गाव। ओके, तर किती म्हशी आणल्या होत्या? 3 आणले होते। 3 आणल्या होत्या, विक्री 2 झाले। 2 झाल्या। आता हे दादा कुठल्या जातीची म्हैस आहे? ही दुगल मध्ये दुगल मधले, आणि कितव्यांदा आहे गाभण? तिसऱ्यांदा गाभण आहे। आणि आज काय किंमत ठेवली याची? 21। 1,20,000 रुपये। आणि दूध पहिल्या दुसऱ्या वाताला किती दिलंय? पहिला रो 11 पिळ्या, दुसऱ्या ज्यानं 12 पिळ्या। ओके, 11-12 लिटर दूध दुसऱ्या वेळेस सुद्धा पिळलंय। तर तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी आहे? शेतकरी आहे। दादा अजून किती म्हशी आहेत आपल्या घरी? आपले 3 आहेत। 3 अजून म्हशी आहेत। तर आता कितीनं मागणी होती याची? आता मागते ते 95। 95 पर्यंत। आणि द्यायची किती लास्ट? 1च्या वर। अच्छा, शेंडी लावून द्यायची, म्हणजे 1ला शेंडी लावून। तर ही म्हस विकल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टीची गॅरंटी असते तुमच्याकडे? अंग बाहेर जुल्ली। ओके, जुल्ली, अंग बाहेर किंवा सड जरी एखादा मुका असला तरी खात्रीशीर त्याचं तुम्ही पैसे माघारी देऊन म्हस माघारी घेणार। तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणारच। 77 0 हा 92 81 388। ओके मित्रांनो, हे येडे मच्छिंद्र गावचे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या गावातील शेतकरी आहेत। त्यांच्याकडे अजिबात फसवणूक वगैरे काय नाही, गॅरंटेड म्हशी तुम्हाला मिळतील। जर त्यांनी नंबर सांगितला त्याच्यावरती फोन करून चौकशी सुद्धा करू शकता। धन्यवाद। दादा नमस्ते, कुठं आलाय तुम्ही? आम्ही आलो या मसूर निगडी। ओके, आणि किती वर्षापासून व्यापार करता तुम्ही? आता आम्ही लहान व्यापार करतो या। आमची मार्केट कशी काय ती चाललंय। तुमची ओळख सांगा की नाव? अमोल दिलीप पुजारी। ओके, पुजारी साहेब आता आज किती आणल्या होत्या कराडच्या बाजारामध्ये? 4 आणले, त्या 2 राहील त्या। ओके, ही कुठल्या जातीची म्हैस आहे दादा? ही मजत आहे डायरेक्ट मुरा म्हैस आहे। मुरा म्हैस आहे, हरियाणा मुरा। ओके, हरियाणा मुरा। आणि दुधाला कशी? आता दुधाली 15 लिटर 14 लिटर पिती। ओके, दोन्ही टायमाचं 2 टायमाला। आणि किंमत काय ठेवली? किंमत सांगतो आपण 2 लाख सांगतो आपण किंमत। ओके, आणि मागणी? मागणी आपण झाल्या 1,90,000 मागणी झाल्या। ओके, मग 1,90,000 द्यायला पाहिजे की 2 सांग? द्यायची पण आता काय आहे, आपली आपल्या मागणी 1,90,000 आपली बराबरी द्यायची आहे। ओके, आणि तुम्ही हे काम करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीची गॅरंटी घेता? आम्ही अंगाला सडाला जुल्ली बिल्ल बुली घेतो। ओके, अंग बाहेर आलं, सडमुका लागला किंवा झुलायला लागली तरी आमच्या माघार घेतो। मस माघार घेऊन त्याला पैसे देऊन टाकता। जर कुणाला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतात तुमचा नंबर सांगा की? आमचा नंबर घ्या, 95 11 72 36 11। ओके मित्रांनो, हे आहेत पुजारी साहेब। यांच्याकडे खात्रीशीर गॅरंटेड म्हशी भेटतात। आता पुजारी साहेब ह्या चांगल्या जातीच्या म्हशी आहेत त्या, पण एखाद्याचं लो बजेट असेल 70-80 हजार, त्याला घरच्या लेकरा बाळासाठी भेसळयुक्त दूध खाण्याऐवजी म्हस पाहिजे असेल तर तशा म्हशी बी तुमच्याकडे असते ते म्हशी। त्याच्यामध्ये साधे म्हशी आल्या, साधे म्हणजे आपली पंढरपुरी म्हशी, त्यामध्ये आपल्याला मग गाभण मध्ये आपल्याला 50-55 भेटते। ओके, 50-55 सुद्धा गाभण मध्ये आपण 40,000 2.5 लाखापर्यंत म्हशी देतो। आणि पूर्ण तुमचा खात्रीशीर व्यवहार आहे, काय अडचण अजिबात नाही। ओके मित्रांनो, घाबरून जायचं नाही। आता ह्या म्हशीत जरी 2 लाख किंमत असली आणि तुमचं बजेट जरी छोटं असलं तरी हे पुजारी साहेब तुम्हाला तुमच्या बजेट नुसार म्हशी थोडंफार आगमाग करून देतात। धन्यवाद पुजारी साहेब। दादा नमस्ते। काय नाव आपली, ओळख सांगा? पंचम सूर्यवंशी। ओके, पंचम दादा, तुम्ही म्हशीचा वापर किती वर्षापासून करताय? 10 वर्ष झाली। 10 वर्ष झालं। तर आज किती नग आणलेत? 4 नग आहे। 4 नग। आणि आता समजा ही समोरची म्हस कुठल्या जातीची आहे? मोरा जाती आहे। मुरा जातीची। आणि किती दिवस टायमिंग आहे? 10-12 दिवस। 10-12। आणि व्यताला? दुसऱ्या व्यताला आहे। तर आज काय किंमत ठेवली दादा याची? 1,60 सांगायचं। 1,60,000। आणि मागणी किती नव्हती? मागणी 31 पर्यंत। 31 पर्यंत होते। पंचम दादा, जर अशा म्हशी कुणाला पाहिजे असतील पूर्ण महाराष्ट्रात, तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात असताय? कराड, वडगाव। कराड, वडगाव। आणि तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना? 95 52 10 83 93। मित्रांनो, हा आहे पंचम दादांचा नंबर। जर कुणाला मुरा जातीच्या जर अशा खानदानी म्हशी पाहिजे असतील तर यांना तुम्ही संपर्क करू शकता। दादा अजून तुमच्याकडे म्हणजे ही जात सोडून अजून कुठल्या कुठल्या जातीच्या? सगळ्या जातीच्या।
आणि जर एखाद्याला चांगली दुभत्याला मस घ्यायची असेल घरी पोराबाळासाठी Guarantee देणार. गॅरंटीनं कशाची गॅरंटी घेता अंग तुम्ही? बाहेर स्थान मुख जुल्ली उखाली ओके, त्याची गॅरंटी घ्या. तर दूध आहे guarantee. ओके. आणि बजेट किती ठेवलं पाहिजे जर एखादं सामान्य कुटुंबातील? 70,000 2 लाखापर्यंत. ओके, कमीत कमी 70,000 रुपये तरी 2 लाखापर्यंत बजेट ठेवलं पाहिजे. तर मित्रांनो त्याच्यानंतर या की पुढे व्हायच. आता ह्या म्हशीची किती किंमत सांगताय? 2,10,000 रुपये. आणि किती वेंदा आहे? दुसऱ्या व्यक्तीचे दूध किती देत असेल अंदाजे? 18 लिटर आवरेज आहे ते. 18 लिटरचं. मग त्याची काय गॅरंटी असते का 18ची? नाही काय दूध दुधाची गॅरंटी सांभाळणारावर आहे. अंगावर- फक्त अंगाची भांड्याची सडाची गॅरंटी असते या. ओके. माणसं घाबरतील अशा थोड्याशा किमतीला बी सांगू नका म्हणजे नाही मापात जगात सांगा. चालू आहे तीच चालू आहे इथं दुसरं काही चालू आहे तेव्हा. म्हणजे दुधाला दर वाढला म्हणून- हरियाणा 3 लाख रुपयाला घ्यायला लागते हो. हा. ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर ते पलीकडे पंढरपूर आपल्या नावात आहे. त्या तुमच्या नाव द्या. चालते, त्यांच्याकडून जाणून घेतो. मित्रांनो, कराडच्या म्हैस बाजारामध्ये या ठिकाणी एक आपल्याला भेटलेले आहेत. दादा, तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? शेतकरी शेतकरी आहे. आणि कुठल्या जातीची म्हैस आहे? ही मुरा मुरा. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा, नाव गाव. सदाशिव निवृत्ती तोडकं सुरली ओके, सुरलीवर नालाय तुम्ही. तर दादा, हे किती वंदा गाभण आहे? ही तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा. दाताला कशी आहे? जुळल्या जुळली दाताला. आणि काय किंमत ठेवली? हिची 2.25 लाख रुपये. 2.25 लाख रुपये. ह्यानं तुमच्याकडे दूध किती दिले? 12 लिटरच. एका टायमिंगला का दोन्ही? हा, 2 टायमाला. दोन टायमिंगला मिळून? हा, 2 टायमिंगला मिळून 12 लिटर. हो. आणि बाकी खोडबीड काय? काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही. खोटी असली तर माघारी घ्यायची, नंबर घ्या. ओके, तुमचा नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना. 9975 हा 21 हा 60 हा. 85. आता रत्तीबाला घरनं दर किती चालू आहे दुधाला? हा, दुधाला घरनं 60 रुपये. 60 रुपये. खाजगी असला तर मग 70 रुपये. 70 रुपये. तर आता ही म्हशी पाळणं परवडतंय का? जर पाळलं तर दूध विकत घ्यायला लागतंय. हा, आणि ते बेसळयुक्त दूध. बेसळयुक्त. त्याच्यापेक्षा आपलं काय असेल ते घरच्या घरी. ओके, अजून किती म्हशी आहेत दादा तुमच्याकडे? घरी 2 आहेत अजून. 2 आहेत त्या. आणि त्याच्यासोबत तुम्ही शेती वगैरे? शेती आहे, हा. आता ह्या म्हशीला काय काय चारा, कुठल्या प्रकारचा चारा लागतोय? समृद्धीची गोळी, हा हा. सरकी. सरकी. आणि पशुखाद्य म्हणजे ही चारा? चारा काय आपलं मुरघास, हा, मुरघास. गावात ऊस. ओके. हा. त्याच्यावरती ह्याचं गुजराण होत आहे. आणि सुपर ने पेर गरज हो, अजून हो, हो. पडली नाही. हा. मित्रांनो, जर कुणाला ही अशी गॅरंटेड मस घ्यायची असेल तर दादाने सुरुवातीलाच नंबर सांगितलाय. हे पाटील सुरलीचे आहेत. तर ह्यांना तुम्ही संपर्क नक्कीच करा. सोडून दाखवू का तुम्हाला? हा, दाखवा की. चालवून दाखवा. टाइम किती आहे अजून? 15 दिवस. 15 दिवस. फिरल्याशिवाय बी कळणार नाही ना काय आहे. ओके. दादा नमस्ते. हा नमस्ते. आपली ओळख सांगा, कुठून आलाय तुम्ही? 17 आला मी. ओके, तुमचं नाव? धनाजी साळुंके. साळुंके साहेब, किती म्हशी आणल्या होत्या आज? हा 2 आणले ते. ओके, तुम्ही व्यापार आहे का? व्यापारी व्यापारी. किती वर्षापासून व्यापार करताय? हा 10-15 वर्ष आले. ओके, आता ही कुठल्या जातीची म्हैस आहे? ही जापर आहे. कुठली? म्हैसाणा जापर. म्हैसाना जापर आहे. आणि किती दिवस टायमिंग आहे तिला? अजून 15 दिवस. 15 दिवस. आणि किती वेळ आलाय? हे दुसरे आहे. दुसऱ्यांदा आहे. आणि दूध किती देते अंदाजे? दूध 6 पिळती. ओके. आणि दाताला? दाताला 6 द्यायचे. ओके. आणि कोणत्या बाजारात असताय तुम्ही? सांगोला, हा. कराड, पाचवड, सातारा. कुणाला जर अशा म्हशी घ्यायच्या असतील खात्रीशीर तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणार. 90 हा 96 18 75 03. मित्रांनो, ह्या साळुंके सरांचा नंबर आहे. आणि म्हैस विकल्यानंतर विक्री पश्चात काय म्हणजे कशाची गॅरंटी असते तुमच्याकडे? थानमुख अंग बाहेरची गॅरंटी. ओके. थानमुख असलं, अंग बाहेर असलं तर ती म्हस तुम्ही बदलून देता. ओके, धन्यवाद. आणि अंदाजे दूध आता हे किती देईल? 6 लिटर. 2 टाइम 12 लिटर. 12 लिटर दूध देईल. आता दुधाच्या मित्रांनो किमती पण वाढल्यात. भेसळयुक्त दूध खाण्यापेक्षा जर तुमच्याकडे थोडीफार जमीन असेल तर शेतकऱ्यांना अशी एखादी म्हस पाळली तर स्वतःच भागून आजूबाजूला रत्तीबाला दूध लावलं तरी तुमचं चालू शकतंय. धन्यवाद. सांगितले भाईजान, कुठने येता तुम्ही? आम्ही कोरेगाव सातारा कोरेगाव. ओके, तुम्ही व्यापारी आहे म्हशीचे? व्यापार आहे. किती वर्षापासून त्याचा व्यापार करता मी तुम्ही? आता 30 एक वर्ष झालं की व्यापार करतो. ओके. आज किती नग आणलं होतं? आज 3 आणल्या होत्या. विक्री? विक्री 2 झाली, 1 राहिली. ओके. ही कुठल्या जातीची म्हैस आहे? हे मुरातली क्रास आहे.
ओके मुरातली क्रॉस आहे हा. आणि किती वंदा गाभण आहे ही पहिल्या रोय पहिला रोय तर अंदाजे म्हणजे आता पहिला रोय म्हणजे काय त्याची गॅरंटी नसते Guarantee नाही. पण तरी पण ह्या जातीच्या म्हशी किती दूध देतात पहिल्या रो तरी आता सध्याला 5 देईल 5 देईल परफेक्ट. ओके आणि तुमच्याकडे गॅरंटी कुठल्या कुठल्या गोष्टीची असते म्हैस विकली केल्यानंतर अंग बाहेर छान मुक्क हा. ही जी गोष्टी आहेत सगळ्या त्याची बांधील, दुधाची बांधील, आणि लात्री वगैरे काय असले तर त्याची सगळीची बांधील. त्याची सगळ्याची बांधील आणि हा. कुठल्या कुठल्या पाहिजे तुम्ही बाजारात असताय अजून आम्ही वडगाव, सांगोला, कराड, पाचवड. जर कुणाला अशा म्हशी खात्रीशीर घ्यायच्या असतील तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणार 9822 हा 510 497. हा ह्या भाईंचा नंबर आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजारामध्ये असतात. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सडाची कासाची त्याच्यानंतर भांड्याची गॅरंटी हा, सगळी guarantee. दुधाची गॅरंटी सहित सुद्धा हे भाईजान गेल्या 20 वर्षापासून हा व्यापार करतात. जर कुणाला अशा खात्रीशीर म्हशी पाहिजे असतील तर ह्यांना नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. भैया नमस्ते. कुठं आलाय गाव तुमचं? पाटण. पाटणवरून आणि नाव समीर. समीर ही म्हस तुमच्या आहे का व्यापारी आहे तुम्ही? नाही मग शेतकरी आहे आम्ही. शेतकरी आहे तुम्ही. म्हशीला फिरवायच आणि किती म्हशी आहेत दादा अजून घरी? घरी येतात की 5-6 म्हशी आहेत. 5-6 म्हशी आहेत. परवडतं का म्हस पालन? परवडतं की आता रत्तीबाला काय दर चालू आहे? काय दुधाला दुधाला 70 रुपये. 70 रुपये आणि डेअरीला घातली तर डेअरीला गाठलं तर काय आपलं 50-55 रुपये दर पडतो. ओके फॅट डिग्री प्रमाणे. हा. आणि किती वेळा गाभण आहे मग? पहिला रोय पहिल्यावर आहे. आणि काय किंमत ठेवली दादा आज? तिची चांगली आहे 65. 65. मागणी किती पर्यंत होते? मागणं होते किती 45-50. ओके म्हणजे साईजलाही बारीक असल्यामुळे 45-50 होते. लास्ट आता कितीला देणार तुम्ही? लास्ट देणार कितीला 60ला. 60ला. तुमचा नंबर सांगा की बघणारच नाही आमच्या. नंबर सांगतो की 83 हा? 78 91 25 46. ओके आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काय करता? हा ना एवढंच करतो. आपलं शेती करत करत म्हैस पालन करता. ओके धन्यवाद. भाऊ नमस्ते. नमस्ते. तुमची ओळख सांगा की नाव गाव नाव आम्ही आहे सांगोला. आणि तुमचं नाव? दत्तात्रय तानाजी करात. खरंच साहेब आज किती म्हशी आणल्या होत्या? 4. 4. किती विक्री झाल्या? 2 इकले 2 माघारी. ओके आता ही कुठल्या जातीची आहे म्हैस? ही दुगल क्रॉस दुगल क्रॉस आहे. आणि किती वेळा गाभण आहे? तिसऱ्यांदा. आणि काय किंमत ठेवले? 140. 140. आणि दुधाला दुधाला 10 लिटर बोलीत बोलतच 10 लिटर म्हणजे 10 लिटरच्या गॅरंटीवर. देणार. ओके आणि अजून कुठली कुठली गॅरंटी घेता तुम्ही म्हैस विकल्यानंतर? थान मुक्क भांड बाहेरला मालक. ओके आणि लात्री वगैरे? हे लाताला मालक नाही, लात मारतच नसते शक्य. ओके शक्यतो म्हशी लात मारत नाही त्या. आणि तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 77 हा 09 हा 02 78 09. ओके आणि कोणत्या कोणत्या बाजारात असताय तुम्ही? सांगोला, हा कराड, हा 2 बाजार. 2 बाजारात. आता नवीन म्हैस पालकांना म्हणजे आता दुधाच्या किमती वाढल्या त्या भेसळ होते म्हणून बरेचसे शेतकरी बांधव म्हशी घेण्याकडे वळल्यात. पण म्हस घेताना काय काय चेक केलं पाहिजे म्हणजे तुम्ही त्यातलं जाणकार आहे म्हणून विचारतोय. सगळं कास थान व्यवस्थित क्वालिटी बघून काळी कलप. ओके आणि हातबीत घालून देते का कासत ते बघून? हे सगळं बघायला पाहिजे. ओके मित्रांनो जर कुणाला अशा हत्तीसारख्या चांगल्या जातवान म्हशी पाहिजे असतील तर ह्या खरात साहेबांनी नंबर सांगितलाय त्यांना फोन करा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. ओळख सांगा तुमची. मी पाटणचा दशरथ साळुंके. ओके दशरथराव किती म्हशी आणल्या होत्या आज? या 3 म्हशी आणल्या आहेत. ओके आणि तुम्ही व्यापारी आहे का? व्यापार आहे. किती वर्षापासून व्यापार करता तुम्ही? झाला आता 1-2 वर्ष आली. 2 वर्ष झाली. तर आता समजा ही 1 नंबरची म्हस आहे. ही कुठल्या जातीची म्हैस आहे? ही दुगल मधले. दुगल मधली. व्यताला किती वेळा आहे? व्याताला दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे. पहिल्या येताला किती दूध दिले? पहिल्या त्याला 8 लिटर दूध दिलं. 8 लिटर दूध दिले. आता आज किंमत काय ठेवली याची? तिची 1-10 सांगितली आपण. 1-10 सांगायला. मागणी किती पर्यंत होती या? मागणी होते की 80-85 पर्यंत. 80-85 पर्यंत मागणी मागणी होती या. होती, हो. आणि ती पलीकडे आहे ते? पलीकडचं सांगितलं ते 75,000 रुपये. आणि किती वेळा आहे ते? हा ती तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा. आणि किती टायमिंग आहे तिला? हा टायमिंग एक 10-15 दिवसाचा आहे. ओके आणि त्याच्या पलीकडे आहे ते? त्याच्या पलीकडे आहे ती दिलेली आहे. ओके दिली. ती कितीला दिली या? ती दिले की 70,000 रुपयाला दिले. आता तुम्ही म्हशीचा व्यापार करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीची गॅरंटी घेता म्हणजे शेतकरी पैसे मोजून देतोय म्हणलं अंगाची तर? अंगाची आणि साडाची. ओके अंग बाहेर येत असलं सडमुका साडाची. लागला तर त्याचे पैसे माघार देऊन ती मस्त तुम्ही मस्त मागे या. खात्रीशीर माग घेणार. घेणार. खात्रीशीर. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणारच नाही. 7038 हा? 010 14 1. ओके तर ह्या दादांना तुम्ही फोन करू शकता. आणि भाऊ तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात असताय अजून? एकच बाजार कराड बाजार. कराड बाजार.
ओके. आणि जर कुणाला वडगावच्या बाजारात सोमवार एक जातो. आता समजा एखाद्याला बाजार चुकला, तुमच्या घरनं जरी म्हशी पाहिजे असतील तर फोन केला तर तुम्ही तरी त्यांना चालते, देणार की आपण देणार. मित्रांनो, जर कुणाला खात्रीशीर म्हशी पाहिजे असतील ह्या दादांना अगोदर फोन करा. 1,00,000, 1,50,000, 2,00,000 जरी किंमत सांगितली असली, तुमचं बजेट कमी असलं तर थोड्या म्हणजे गावरान जातीच्या किंवा पंढरपुरी म्हशी सुद्धा कमी बजेट वाल्या सुद्धा तुमच्याकडे मिळणार. नक्कीच तुम्हाला फोन येतल, फक्त व्यवस्थित दर सांगा आणि करा. धन्यवाद. बाबा राम राम. राम राम. कुठं आलं गाव? काशेगाव. काशेगाव. आणि तुमचं नाव काय? शिवाजी गावडे. शिवाजीराव, किती वर्षापासून म्हशीचा व्यापार करता तुम्ही? व्यापार नाही, घरची आहे. अच्छा, तुम्ही शेतकरी आहे. अजून किती म्हशी आहेत बाबा तुमच्याकडे? 4 आहे त्या. 4 आहेत. आणि ही कुठल्या जातीची म्हस आहे? ही, साधी मस आहे. साधी आपली गावरान म्हस आहे. आणि कितव्यांदा आहे का आपण? तिसऱ्यांदा आहे. आणि दूध किती दिलंय पहिल्या 2 येताला? 7-8 लिटर दिले दोन्ही टायमाच मिळून. ओके. आता भेसळयुक्त दुधामुळे बरेचसे शेतकरी म्हशी पालनाकडे वळतात. तर कुणाला अशी म्हस पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा की. 99-75 हा 10 हा 74 हा 42. ओके. आणि बाबा काय किंमत ठेवली याची? हिची किंमत 70 सांगितली. 70. मागणी किती पर्यंत होती या? मागणी झाली 66-500. ओके. 66-500ला दिली पाहिजे की का अजून थोडं आलं पाहिजे? दिली ना, देऊन टाकली ना. बाबा, आता तुम्ही जाणकार आहे, जर मस घेताना नवीन माणसाने काय काय चेक करून घेतलं पाहिजे म्हणजे? खाणं चेक करायची. ओके. मुकी आहे काही, आणि घेताना त्या समोरच्या संग बोली तसे केली पाहिजे. केली पाहिजे की बाबा सड मुक लागलं किंवा अंग बाहेर आलं तरी. ओके. धन्यवाद, खूप छान माहिती दिली. हा, नमस्ते. नमस्कार. आपली ओळख सांगा. नाव? मलिक शेख, ओके. मलिक भाई, कुठे येता तुम्ही? मिरज. मिरज वरनं. आणि कोणत्या कोणत्या बाजारात असताय? सांगोला, मिरज, हा कराड, हा. तेवढंच. ओके. ही कुठल्या जातीची म्हैस आहे? दुगल आहे. दुगल मधले आहे. तर कितव्यांदा आहे ही? पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा आहे. तर दुगल जातीच्या म्हशी अंदाजे दूध किती देतात? हे पहिल्यांदा दिली 7-8 लिटर. 7-8 लिटर दूध दिल. आणि काय किंमत ठेवली? 90,000 सांग. 90,000 सांगताय. बायजान किती मागणी होती याला? आता याला 70 पर्यंत मागणी होती. 70 पर्यंत मागणी होती. आणि द्यायची कितीला लास्ट? 80 पर्यंत द्यायला लास्ट. 80 पर्यंत द्यायचे. आणि जर कुणा बांधवाला जर अशा म्हशी पाहिजे असेल, तुमचा नंबर सांगा की. 77-98 हा 77-74-32. ओके. हा ह्या भाईजानचा नंबर आहे. आणि भाईजाने विकल्यानंतर याची गॅरंटी कुठल्या गोष्टीची असते तुमच्या? अंग बाहेर आलं, थान मुक लागलं, दात पडलं तर गॅरंटी आहे. त्याची गॅरंटी? आवळी कासरा खाल्ली तर गॅरंटी आहे. गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही बदलून म्हणलं तरी देता. मित्रांनो, अत्यंत खात्रीशीररित्या व्यापार करणारे हे भाई आहेत. जर कुणाला अशा म्हशी अजून वेगवेगळ्या जातीची म्हणजे बाजारानुसार. मैसाना ती राहतात. ओके. आज किती नग आणलं होतं? एकच आणलं. एकच आणलंय. कसा काय बाजार आहे? मागणी कशी असते कराडच्या बाजारात? आहे, चांगले आहे. चांगले आहे. मित्रांनो, जर कुणाला खात्रीशीर म्हशी पाहिजे असतील तर यांना नक्कीच संपर्क करा.